हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सकाळचे 6 वाजलेत. तुम्ही बघितलं, सकाळचे 6 वाजलेत. मी त्यांना टिफिन करायला उठली आहे आणि आज माझ्या आबोंचा बर्थडे आहे. आता ते गेलेत आंघोळीला. ते आल्यावर त्यांना विश करूया. बर्थडे हो. थँक्यू. टाइम झालाय. हॅपी बर्थडे तर करून घ्या. थँक्यू. टाइम झालाय. हात तो हात. हॅपी टाइम बर्थडे. झालाय. Happy अरे birthday. निघावं लागणार मला पटकन. गाडी मिस होऊन जाणार. टाइम झालाय त्यांना. बाय. तर अशा पद्धतीने त्यांना विश केला आणि त्यानंतर त्यांना कामाला जायचं होतं, खूप घाई होती. नंतर त्यांना बाय केलं आणि मग ते कामाला गेले. त्यानंतर म्हटलं एवढं लवकर उठून काय करू, म्हणून मी पण झोपून गेली आणि सकाळी उठल्यावर बघते तर एवढं छान वातावरण झालं होतं खूप. नाही आणायचं बेटा केक आज. आता केक नाही आणायचा बाळा. आता काय नाही बर्थडे करायचा, केक नाही आणायचा आहे. माझ्या मुलाचं चालू होतं केक आणूया. मी त्याला म्हटलं आपल्याकडे पैसे नाही. ते बोलतो माझ्याकडे आहेत ना, आणि तो माझ्याकडे पैसे घेऊन आला आणि मग आम्ही हॉटेलमध्ये गेलो, तिथून भाजी घेतली आणि मग केक घेऊन घरी आलो. केक. दिस इज माय केक and today is my birthday. मग केक वगैरे घेतला, तिकडून भाजी घेतली आणि घरी आलो. आज जेवणामध्ये चपाती आणि भाजी बाहेरून मागवली होती आणि भात असं जेवण होतं. त्यानंतर मग बाहेर केक वगैरे आणला सेलिब्रेट करण्यासाठी. केक ठेवला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर पप्पा, हॅपी बर्थडे. आता कोणाला भरवताय बघून पहिल्या बघू. मला वाटलं हे मला पहिले केक भरवतील, पण त्यांनी माझ्या मुलाला पहिले केक भरवला आणि अशा पद्धतीने आम्ही बर्थडे सेलिब्रेशन केलं. छोटंसं असं आमचं बर्थडे सेलिब्रेशन झालं. त्यानंतर मग मी सगळ्यांना केक वगैरे वाटून आली आणि मी पण केक खाल्ला. तर असं आम्ही बर्थडे सेलिब्रेशन केलं. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. बाय.